ज्येष्ठ गांधीवादी भास्कर सावेंनी शेतीत रसायनांचा दुष्परिणाम लक्षात येताच रसायनांचा वापर बंद केला। शेतीच्या नैसर्गिक प्रक्रियेत होणारी अनावश्यक ढवळाढवळ थांबवली। आज त्यांना त्याची फळं चाखायला मिळतायत। गेल्या 60 वर्षांपासून त्यांना शेतीसाठी अतिशय कमी खर्च येतोय। सगळी सामग्री आहे ना, जीएफसी, जीएनएफसी, कुबाको, सिंद्री, हे मोठमोठे रासायनिक खताचे कारखाने आहेत ना, हे परदेशी लोकांनी मोफत दिलेले आहे। तुम्ही करा ह्याचं, त्याने तर हे घेतलं। आम्ही जर्मनीला गेलो, तिकडे उतरलो आणि पाहिलं तर पहिली हवा शुद्ध आणि पाण्यासाठी एवढी भयंकर काळजी घेतात, जरा पाण्याचा व्यय होऊ देत नाही। म्हणजे सांडपाणी जमिनीवर पडू देत नाही, म्हणजे जमिनीमध्ये कोणताही प्रदूषित पदार्थ गेला नाही पाहिजे। म्हणजे पाणी आणि हवा दोन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि पाणी आणि हवा शुद्ध म्हणजे कोणी आजारीच पडत नाही। गेल्या 60 वर्षांपासून नैसर्गिक शेती करणाऱ्या सावे गुरुजींची दुसरी आणि तिसरी पिढी शेतीतच आहे। त्यांची दोन्ही मुलं आणि नातू आज त्यांचा फार्म सांभाळत आहेत। या फार्म मध्ये त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी मधुमक्षिका पालन आणि गोपालनही केलंय। त्यांनी वडिलांप्रमाणे नैसर्गिक शेती तंत्राचा चांगला प्रात्यक्षिक अभ्यास केलाय। शेतीमधून जे उत्पन्न घेतो हे संपूर्ण निसर्ग तयार करत आहे आणि आपण म्हणजे इवन द माणूस, शेतकरी माणूस हा एक निसर्गाचा भाग आहे। म्हणजे ह्या संपूर्ण निसर्गामध्ये राहून निसर्गाचा एक भाग बनून त्याने निसर्गाला पूरक व्हायला पाहिजे। म्हणजे आज काय झालं आहे की शेती करणं म्हणजे निसर्गाबरोबर संघर्ष करणं असं झालेलं आहे। तर आपण संघर्ष न करता सहयोग करायचा आहे आणि सहयोगातून माणसाचा विकास आणि उन्नती आहे। संघर्षामध्ये खर्च आहे, वेळ आहे आणि त्या खर्चामुळेच उत्पादन खर्च वाढत गेला आहे। म्हणून आज शेती परवडत नाही आहे, म्हणून आज शेतकरी आत्महत्या करतो आहे किंवा दुसऱ्या व्यवसायाकडे वळतो आहे। त्याला शेती महाग होत चाललं आहे, शेतीचं प्रोडक्ट महाग होत चाललेलं आहे। तर ते न करताना निसर्गाच्या संपूर्ण परिबळाचा, निसर्गाच्या सगळ्या ऊर्जेचा उपयोग त्याने एक शेतीमध्ये करायला पाहिजे। सावे गुरुजींची तिसरी पिढी म्हणजे त्यांचा नातू अभिजय सुद्धा शेतीच करतोय। त्याला आजोबांच्या शेती करण्याच्या पद्धतीवर आणि विचारसरणीचा अभिमान वाटतोय। भविष्यात या फार्म मध्ये त्यानं नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा विचार केलाय। मला हे सगळं म्हणजे आवडते, शेती झाली किंवा मग माझं जे शिक्षण झालं तेही, आणि म्हणजे आमच्या म्हणजे परिवाराची जी विचारप्रणाली आहे त्याला म्हणजे मला त्याचा उलट अभिमान वाटतो की एक चांगली आहे आणि इतरांपेक्षा वेगळी आहे। तसं आहे ते पुढे चालवायचंच आहे आणि पुढे त्याच्यात पण म्हणजे जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवायचं आहे। बाकी तर बरंचसं केलेलंच आहे, ते फक्त पुढे न्यायचं आहे। आणि प्रचार प्रसारासाठी एक आम्ही म्हणजे एक इन्स्टिट्यूट हे करायचा विचार करतोय। हल्लीची नवी पिढी शेतीकडे वळत नाही, पण सावे गुरुजींच्या शेतीच्या संस्कारामुळे MBAचं शिक्षण घेणारा त्यांचा नातू शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी कल्पवृक्ष फार्मच सांभाळणार आहे। त्याचबरोबर या शेती पद्धतीच्या प्रचाराचंही काम करणार आहे। सध्या इथं दर शनिवारी प्रशिक्षण आणि पाहणी शिबिर भरवलं जातं। नवनिर्माण हे फक्त शेतीतच होते, म्हणजे आता आपण पाहतोच आहे तर सगळीकडे म्हणजे औद्योगिकरण वगैरे चाललं आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम पण आपल्याला हे होतात, म्हणजे मंदी वगैरे, त्याच्यामुळे पूर्ण सगळी व्यवस्था आपली डळमळीत आहे। तर त्याच्यासाठी शेती आरोग्याचे प्रॉब्लेम आहे, सगळे बरेच प्रॉब्लेम आहेत। तर म्हणजे शेती हा सगळ्या बाजूंनी त्याला उत्तर असू शकते। तर ते समजून घेतलं पाहिजे आणि तसं जर केलं तर नक्कीच म्हणजे हे होईल पुढे चांगल्या प्रकारे। भास्कर सावे गुरुजींच्या कल्पवृक्ष फार्मला आतापर्यंत देशातल्या आणि परदेशातल्या अनेक तज्ञांनी भेट दिली आहे। जगातले सगळ्यात मोठे नैसर्गिक शेती तज्ञ फुकुओका यांनी देखील ऑक्टोबर 1997 मध्ये कल्पवृक्ष फार्मची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी आपण जगातली सगळ्यात सुंदर शेती आणि शेती करणारा शेतकरी पाहिलाय या शब्दात सावे गुरुजींच्या कामाचा गौरव केला। डहाणूला आलेल्या तिथे मी एक त्याला प्रश्न विचारला की उत्पादन वाढवणं ही अज्ञानता आहे,
आणि अज्ञानता माहीत असून उत्पन्न का वाढवतात तर उत्पन्न तर आहेच, एवढ्या नावं येतात तेवढं, आणि हे आमच्याकडे प्रत्यक्ष आम्ही दाखवतो. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं फार्म पाहण्याची माझी इच्छा आहे, आणि आम्ही ती व्यवस्था केली आणि साधारणपणे 9-10 वाजता इकडे आलं आहे आणि जेवायला पण राहिलं आहे. आणि अनेक लोक होते. त्याही विजय विष्णू भट्टने एक प्रश्न विचारला इंग्रजीमध्ये, तर त्याने जपानीत सांगितलं. प्रश्न हे विचारला, हे एवढं आहे तुम्ही पाहता, आणि एका बैलाच्या गाडीमध्ये बसवलेलं त्याला, ते गाडीत होते, मी पण बसलेलो. त्याला एवढं हे केलेलं आहे, आणखी याने काय करायला पाहिजे, असा प्रश्न व्ही भट्टने त्याला विचारला. तो जरा हसला आणि त्यांनी सांगितलं की वरती गाडीत बसलेले, वरती केळी होती लागलेली, केळाचं झाड होतं, त्याच्यावर केळी होती. तर हे आता ह्यानी एक केळं पिकेल तर ह्याने तोडायचं नाही, ते आपोआप ह्याच्या तोंडात येईल, ते ह्याने खायचं. फुकुओकांनी सावे गुरुजींच्या कल्पवृक्ष फार्मची अतिशय बारकाईनं पाहणी केली. फार्ममधल्या अनेक गोष्टी बारकाईनं समजावून घेतल्या. त्यांच्या भेटीचा अनुभव सावे गुरुजींनी सांगितला. नैसर्गिक शेतीवर त्याने मॅग्सेसे अवॉर्ड मिळालेला त्याला, आणि नैसर्गिक शेतीचा तो काम करणारा, आणि त्याची गांधीजी जे शेतीसाठी म्हटलेलं ना त्याच्यावर फार आस्था, गांधीजीचं म्हणतात त्याला. तर त्याला तो नैसर्गिक शेती करणारे शेतकरी पुढे नैसर्गिक शेती कशी वाढवतील का हे जाणण्याची त्याला इच्छा होती, म्हणून तो इकडे आलेला. आणि फार चांगला माणूस. आणि तो काय करत होता की शेती करण्याकरता कशालाही डिस्टर्ब करू नका. माती, जळ आणि वायू. माती म्हणजे जमीन, जळ म्हणजे पाणी, वायू म्हणजे हवा. 3 झाले. दुसरे 3 वनस्पतीसृष्टी, प्राणीसृष्टी आणि जीवसृष्टी. वनस्पतीसृष्टी म्हणजे जंगल, प्राणीसृष्टी म्हणजे जंगलातले हिंस्र अहिंस्र प्राणी, वाघशिवाय, आणि जीवसृष्टी म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव. यापासून सृष्टी चालते. तर माती प्रदूषित होईल असं कोणतंही कृत्य करू नये, पाणी प्रदूषित होईल असं कोणतंही कृत्य करू नये, हवा प्रदूषित होईल असं कोणतंही कृत्य करू नये. वनस्पतीसृष्टी, प्राणीसृष्टी याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याचा तुमचा अधिकार नाही. या 6 गोष्टीमध्ये कोणताही हस्तक्षेप न करून तुम्हाला शेती करता आली त्याला म्हणतात प्राकृतिक. फुकुओकांनी सावे गुरुजींच्या कामाबरोबर त्यांच्या शेती तंत्राचीही खूप स्तुती केली. आपण फुकुओकांनी कल्पवृक्ष फार्मची पाहणी करताना काय म्हटलं ते पाहूयात. इथं शेतीमध्ये माणसाचा हस्तक्षेप नाही. माणूस इथं फक्त फळं गोळा करतो. फंगस आली म्हणून हे मुंगे आले. लाईफ इज सपोर्टेड बाय लाईफ. डोंट डू एनिथिंग. लिव्ह लेट लिव्ह. औषध मारलं तर हे. गांधीवादी भास्कर सावेंच्या कार्याचा अनेक ठिकाणी गौरव झालाय. महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारांपासून ते जर्मनीच्या सर्वोच्च नागरी सन्मानापर्यंत अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 1993 मध्ये अतिशय कमी पाणी, ऊर्जेचा वापर करत 400% नफ्याची शेती केल्याबद्दल लिम्का बुकात नाव रेकॉर्ड झालंय. त्यानंतर 2000 साली जमनालाल बजाज पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्याचबरोबर नारळ बोर्डापासून ते केंद्रीय कृषी मंत्र्यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. 2010 मध्ये जर्मनीत त्यांना आयफॉर्म संस्थेनं लाईफ टाईम अचीवमेंट या युरोपातल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवलंय.
वयाच्या 90ीत पोहोचलेल्या भास्कर सावेंनी आपलं आयुष्य नैसर्गिक शेतीत प्रयोग करण्यात वेचलं. त्यांनी हरित क्रांती, रासायनिक शेती आणि निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ करून अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात शाश्वत आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या दैवी शेतीचा मार्ग दाखवलाय. त्यांच्या कार्याला साम मराठीचा सलाम. कॅमेरामॅन अभय प्रसादसह संदीप भुजबळ, साम मराठी, वलसाड, गुजरात.